रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी मंत्री योगेश कदम, मंत्री भरत गोगावले यांनी दिली भेट. दिव्यांग बांधवांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास सरकार सकारात्मक. गृह राज्यमंत्री योगेश कदम. सरकार दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नशील. मंत्री भरत गोगावले. ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाछाड येथे विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी 3 दिवसाचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले. शेतकरी, दिव्यांग, विद्यार्थी आणि विविध घटकांसाठी सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावेत या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले. प्रमुख मागण्यात दिव्यांग कर्जमाफी, दिव्यांगासाठी दरमहा 6,000 मानधन, बजेटच्या 5% निधी दिव्यांगासाठी, स्वतःचं घर, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, स्वरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल, दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी मंत्री योगेश कदम व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली व दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी सरकार प्रयत्नशील असून मागण्यांची पूर्तता करण्यात सरकार सकारात्मक भूमिकेत असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आश्वासित केले. याच ठिकाणी शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. आज उपोषणा ठिकाणी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन चालू आहे. आपण भेट घेतली, काय आश्वासित केलं त्यांना भेट घेतल्याचं? मी आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी मी आलो होतो. सन्माननीय बच्चू कडू साहेब गेली अनेक वर्ष दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला बच्चू भाऊंनी दिव्यांगांसाठीचे ऐतिहासिक निर्णय करून घेतले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या भारत देशामधलं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य ठरलं की ज्यांनी दिव्यांगांसाठी वेगळ्या विभागाची स्थापना केली आणि त्या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या योजना ह्या योग्यरित्या राबवणं. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2023-24 मध्ये त्या विभागासाठी जवळपास 1100 कोटीची तरतूद केली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा निर्णय झाला की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने घरकुलाची योजना 34,000 दिव्यांगांना घर बांधण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर अनेक जे निर्णय आहेत जे प्रलंबित आहेत, अनेक समस्या आहेत ज्याच्यावरती निवारण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम आज बच्चू भाऊंनी आज इथे केलंय. मी सन्माननीय शिंदे साहेबांच्या वतीने आज तेवढीच विनंती करण्यासाठी आज इथे आलो होतो की विश्वास ठेवावा. सन्माननीय शिंदे साहेब आपल्यासारखे संवेदनशील मंत्री आहेत आणि दिव्यांगांच्या बाबतीमध्ये सहानुभूती तर असलीच पाहिजे, परंतु माणुसकीच्या दृष्टीने दिव्यांगांकडे बघणं अतिशय गरजेचं आहे आणि तो गुण सन्माननीय शिंदे साहेबांकडे आहे. तो निरोप घेऊन आज मी आलो होतो की 5%चा निधी जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असतो त्याचा वापर व्यवस्थितरित्या होत नाही. जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला 5%चा निधी हा दिव्यांगांसाठी आरक्षित असतो. तो देखील लढा बच्चू भाऊंनी दिला होता आणि 5%च्या निधीचा उपयोग हा व्यवस्थितरित्या होत नाही, त्याचा दुरुपयोग केला जातोय, भ्रष्टाचार कधी होताना दिसतो. मग दिव्यांगांसाठीच्या या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी जर का होत नसेल तर नक्कीच हा प्रश्न उपस्थित होणारच आहे. अशा वेळेला ह्या सगळ्यांवरती निवारण करण्यासाठी पुढच्या 10 दिवसामध्ये बच्चू भाऊंसोबतच बैठक देखील लावली जाईल आणि आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून, अन्ननगरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून, अन्न आणि औषध प्रशासनाचा राज्यमंत्री म्हणून अनेक प्रश्न त्यांच्यासोबत बसून नक्कीच आम्ही ते सोडवू आणि दिव्यांगांसाठी आज त्यांनी जे इथे आंदोलन केलेलं आहे, मी पुन्हा एकदा त्यांचे मी खरं तर आंदोलनाची वेळ येऊ नये परंतु मी त्यांचे आभार ह्या करता मानतोय की आज ते जरी विधिमंडळामध्ये नसले तरी सुद्धा ते ज्या पद्धतीने लढा देत आहेत दिव्यांगांसाठी, महाराष्ट्रामध्ये ती एकमेव व्यक्ती आहे जी दिव्यांगांसाठी लढा देत आहे आणि म्हणून त्यांचे आभार ह्या करता मानतो की सरकारला शेवटी जागृत ठेवण्याचं काम देखील कोणीतरी करावं लागतं आणि ते काम करतायत. मी त्यांचे आभार मानतो, परंतु त्यांच्या ह्या आंदोलनाला कुठेही अपयश येणार नाही. त्यांना सरकारकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा हे 100% करतील, आम्हाला विश्वास आहे. अर्थसंकल्पामध्ये किती दिव्यांगांसाठी निधी त्या ठिकाणी मंजूर केलाय आणि त्याची अंमलबजावणी केव्हापासून? जवळपास 450 कोटीचा निधी हा ह्या वर्षी दिव्यांग कल्याण विभागासाठी त्याची तरतूद झालेली आहे. परंतु नक्कीच जसा जसा निधी खर्च होतो तसा जुलैचं बजेटचं अधिवेशन होतं, पुरवणी अधिवेशन होतं, त्याच्यामध्ये पुन्हा वाढीव देखील तरतूद केली जाऊ शकते. त्याच्यामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही याचा शब्द सन्माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे. लाडकी बहीण प्रमाणे दिव्यांगांना देखील म्हणजे
लाभ मिळावा आणि त्याचप्रमाणे अंत्योदयमध्ये दिव्यांगाचं नाव यावं यासाठी एक सगळं मात्र मागणी केली. काय कळलं? एक गोष्ट मात्र नक्की आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यावेळेला लागू झाली त्यावेळेला महिलांना आपण दरमहा आपण 1500 रुपये आपण देतोय. किंबहुना कलाकारांसाठी जे मानधन आहे ते आता मग 5000 रुपये आपण केलेलं आहे. तर अशा वेळी दिव्यांगांसाठी देखील भरीव निधी देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण शेवटी 1500 रुपयामध्ये उदरनिर्वाह होत नाही. रोजगाराचे त्यांना कुठल्या संधी उपलब्ध नसतात आणि जे तीव्र दिव्यांग असतात त्यांना तर अजिबातच शक्य नसतं. कुटुंब त्याचं देखील घरामध्ये कधी कधी असं होतं की वयोवृद्ध आई वडील असतात आणि मुलगा हा दिव्यांग असतो. अशा वेळेला कमवणाऱ्या घरात कोण नसतं, त्या 1500 रुपयामध्ये कुठलाही उदरनिर्वाह होत नसतो. तर अशा वेळेस त्यांना आर्थिक भार 100% हा जास्त असला पाहिजे. आणि मला वाटतं जर का निधी वाढवून दिला तर सरकारवरती काही जास्त आर्थिक भार देखील पडणार नाही. तर नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक विचार करू. आज अधिवेशन चालू आहे. अधिवेशन चालू असताना बाहेर कुठल्या नवीन घोषणा करता येत नाहीत, परंतु तरी सुद्धा आपले वित्तमंत्री अजितदादांकडे आम्ही याबाबतीत नक्कीच चर्चा करू. शेवटच्या दिवशी आलेला आहात, नक्की काय मागण्या होत्या लोकांच्या आणि तुम्ही काय शब्द दिलाय? आंदोलन नाही, हे अन्नत्याग उपोषण होतं की जेणेकरून बच्चू भाऊंनी संकल्पना केली होती की रायगडच्या पायथ्याशी जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या शेजारी आज दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली 3 दिवस त्यांनी अन्नत्याग उपोषण केलेलं होतं आणि त्याला सामोरं जाण्याचं काम आमच्या राज्यकर्त्यांचं असल्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार आज आम्ही इथे येऊन त्यांचं उपोषण सोडवतोय की जेणेकरून त्यांच्या ज्या काय मागण्या त्या रास्त मागण्या, वैयक्तिक स्वतःची काही मागणी नाही आहे की माझ्या दिव्यांगांना सक्षम बनवावं, माझ्या दिव्यांगांकडे लक्ष द्यावं, माझ्या दिव्यांगांना जे 5% निधी महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये आहे तो सगळीकडे व्यवस्थित वितरित केला जावा आणि त्यांना स्वबळावरती राहावं लागेल अशा प्रकारचं त्यांना न्याय मिळावा, ही त्यांची रास्त मागणी होती. काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची चर्चा करून आज आम्ही इथे आलेलो आहोत. योगेश कदम मगाशी येऊन गेला. काल आमचे कलेक्टर, SP, शिव, प्रांत, तहसीलदार, इथले DYSP, पोलीस अधिकारी हे सगळे मंडळी काल भेटून करून गेलीत आणि आज मी प्रतिनिधी शासनाचा म्हणून इथे आलोय. मी आता त्यांचं उपोषण इथं स्थगित केलेलं आहे. 2 ते 3 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांसमेत उपमुख्यमंत्र्यांसमेत त्यांची मिटिंग घेऊन ज्या त्यांच्या मागण्यात रास्त मागण्यात त्याला न्याय देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करू असे मी आज आश्वासित करतो. जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं. भरत सेठ, योगेशजी कदम, काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला, शिंदे साहेबांनी केला, त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग, माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल. त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो. आणि 2 या गोष्टी घडल्या इथे. एक तर अन्नत्यागही होतं आणि दुसरं रक्तदान पण झालं. ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचं काम मार्ग छत्रपतीनं केला, त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरत सेठनी दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो. आणि 2-3 तारखेला खरं तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे, त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदानं हा दिव्यांग शेतकरी नांदेल. कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी या मातीत दिलेला शब्द आहे, तो शब्द खोटा ठरणार नाही असं नक्की मला खात्री आहे. आणि म्हणून आजचं आंदोलन गेल्या 3 दिवसाचं माझा दिव्यांग बांधव कानाकोपऱ्यातून गडचिरोलीपासून तर प्रत्येक ठिकाणाहून इथं आला स्वतःच्या पैशानं, त्यांचंही मी आभार मानतो, त्यांना मानाचा मुजरा अर्पण करतो. आमच्या तानाजी मालुसरांचे वंशज ताई इथे आलेले आहे. अनेक चांगल्या गोष्टी इथे घडल्या. या भूमीला आम्ही कधी विसरणार नाही. हे 3 दिवस मला रायगडाच्या पायथ्याशी राहता आलं, ह्याच्यासारखं भाग्य नाही आणि या भाग्यामध्ये माझं खऱ्या अर्थानं दिव्यांगाचं भाग्य उजळेल अशा अपेक्षा.